आमच्याकडे व्हर्च्युअली IITचे डायरेक्टर आमच्या मुलांना 2-3 महिन्याला व्हर्च्युअली स्वरूपाने विद्यार्थ्यांना गायडन्स करतात. इंद्रजित देशमुख साहेबांसारखी माणसं आहेत, दाभोळकर कुटुंबियासारखे व्यक्ती आहेत, नवनीत फाउंडेशन सारखी माणसं आहेत. आपल्या शिक्षण मंत्री, राज्यपाल यांनी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना इन्व्हाइट केलं. मग या मुलांना या वयात जर आम्ही इतका कॉन्फिडन्स देतो की मुंबईच्या राजभवनमध्ये जाऊन आमची मुलं स्किल डेव्हलपमेंटचं प्रेझेंटेशन देतात, क्या बात आहे, राज्यपालांच्या समोर, तर त्या मग पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड कसा राहील. ज्या ग्रामीण भागात आम्ही काम करतो तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी नाही, कम्प्युटर नाही, कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर नाही. आणि मग जर तुम्हाला या गोष्टी करायच्या तर त्या तुम्ही कशा करू शकता? एक 2च पर्याय, एक तर स्वतः करू शकता किंवा मग ते करू शकत नाही. जोराचा पाऊस सुरू झाला, सगळे पक्षी घरट्याकडे जातात, पण गरुड असतो सर, तो एकटाच ढगाच्या वर जाऊन सुरक्षित राहतो. आणि तो गरुड होण्याचा आम्ही प्रयत्न करतो. क्या बात आहे, क्या बात. आणि त्या गरुडाच्या गोष्टीपासून आम्ही इन्स्पायर झालो आणि मग आमच्या त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शिकणं सोपं व्हावं, आनंददायी व्हावं आणि माझं शिकवणंही सुलभ व्हावं. दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. याच्यासाठी मग आम्ही वर्कशीट्स बनवल्या, स्वतःचे व्हिडिओ कंटेंट बनवले, छोट्या छोट्या ऑनलाईन टेस्ट क्रिएट केल्या. एक टीचर म्हणून मी स्वतः अपग्रेड झालो. HTML सारखी लँग्वेज शिकलो, प्रोग्रामिंग लँग्वेज. तुम्ही स्वतः शिकलाय? स्वतः शिकलो, कारण जर नाही शिकत तर ते करता येत नाही. आणि सातत्याने मी असं म्हणत असतो की वापरकर्ते होण्यापेक्षा निर्माते व्हा. ज्या ठिकाणी सगळं काही असतं तिथे अभिनव प्रयोग माणूस करू शकत नाही. ज्या ठिकाणी साताऱ्यातल्या दुष्काळी मान तालुक्यात ज्या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेवरती मी प्राथमिक शिक्षक म्हणून जॉईन झालो आणि तिथं आज दिसणारं हे कामाचं माझं स्वरूप आहे, तर यामागची खरोखर प्रेरणा आहे ती गोरगरीब मुलं, तिथं असणाऱ्या सुविधांचा अभाव आणि आम्हाला आमच्याकडे शिक्षक म्हणून नसणारा अपग्रेडेड नॉलेज. हे मी जाहीरपणे कबूल करतो की आमच्याकडे नोकरीला लागल्यावर जे अपग्रेडेड नॉलेज म्हणतो ते नॉलेज नसणं, या 3 गोष्टी खरं तर असं अभिनव काम उभा करण्यामध्ये मला सातत्याने प्रेरित करत गेल्यात, मला इन्स्पायर करत गेल्यात. आणि या 3 गोष्टीमुळं या कामाचं स्वरूप मी इतक्या झपाट्याने एका जिल्हा परिषदेच्या शाळेत एक प्रयोगशील शिक्षक म्हणून करताना मला मनापासून आनंद होतो. गुरु हा साक्षात ब्रह्म आहे, तोच विष्णू आहे आणि तोच महेश आहे. गुरु हा साक्षात परब्रह्म आहे असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि अशाच एका महान गुरुला आज आपण भेटणार आहोत, ज्यांचं आज या इन्स्पायर टॉकच्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वागत करतोय. आपल्यासोबत आहेत बालाजी जाधव सर. सर नमस्कार. इन्स्पायर टॉकच्या या प्लॅटफॉर्मवरती मी माधव जगताप तुमचं स्वागत करतो. अगदी वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलात आणि आज आपले जे विचार आहेत, जे विचार पुष्प आहे ते या ठिकाणी तुम्ही मांडणार आहात. आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम जे शिक्षक वर्ग आहेत, जे पालक आहेत आणि मुळात जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आजचा हा टॉक जो आहे अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे आणि एक मोटिवेशनल ठरणारा हा टॉक असणार आहे की ज्या माध्यमातून आजच्या चालू काळामध्ये विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी आणि मुळात शिक्षकांनी त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलणार आहोत. सर परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि या इन्स्पायर टॉक वरती बोलत असताना मला असं तुम्हाला विचारायचं आहे की मुळामध्ये जे इन्स्पिरेशनल किंवा या सगळ्या गोष्टी आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून, इन्स्टा रीलच्या माध्यमातून आज सर्व ज्ञात झालेल्या आहेत, परंतु मुळामध्ये ज्यावेळेस प्राथमिक शाळेकडे बघण्याचा आज महाराष्ट्रातील पालकांचा अप्रोच हा थोडासा वेगळा आहे. त्यातली त्यात मराठी शाळांकडे बघण्याचा अप्रोच हा फार वेगळा आहे. चर्चाही घडता आहेत की मराठी शाळा आता बंद पडणार आहेत किंवा मराठी शाळांचं पुढचं भविष्य काय आहे, ते धोक्यात आहे का वगैरे, या सगळ्या भूमिका आहेत. आणि याच्या सगळ्या विरुद्ध बाजू म्हणून आज तुमची शाळा, एक मराठी शाळा, एक जिल्हा परिषदेची शाळा, एक वेगळी भूमिका मांडताना समोर येत आहे. तर या मागची मूळ प्रेरणा काय आहे आणि हे कसं चालतं? खरं तर गरज ही शोधाची जननी असं म्हटलं जातं. प्रतिकूल परिस्थिती हा यशाचा खरा मार्ग असतो. ज्या ठिकाणी सगळं काही असतं तिथे अभिनव प्रयोग माणूस करू शकत नाही. ज्या ठिकाणी साताऱ्यातल्या दुष्काळी मान तालुक्यात ज्या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेवरती मी प्राथमिक शिक्षक म्हणून जॉईन झालो आणि तिथं आज दिसणारं हे कामाचं माझं स्वरूप आहे, तर यामागची खरोखर प्रेरणा आहे ती गोरगरीब मुलं, तिथं असणाऱ्या सुविधांचा अभाव आणि आम्हाला आमच्याकडे शिक्षक म्हणून नसणारा अपग्रेडेड नॉलेज. हे मी जाहीरपणे कबूल करतो
की आमच्याकडे नोकरीला लागल्यावर जे अपग्रेडेड नॉलेज म्हणतो ते नॉलेज नसणं, या 3 गोष्टी खरं तर असं अभिनव काम उभा करण्यामध्ये मला सातत्याने प्रेरित करत गेल्यात, मला इन्स्पायर करत गेल्यात. आणि या 3 गोष्टीमुळं या कामाचं स्वरूप मी इतक्या झपाट्याने एका जिल्हा परिषदेच्या शाळेत एक प्रयोगशील शिक्षक म्हणून करताना मला मनापासून आनंद होतोय. आणि त्याची व्यापकता ही आता आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय या सगळ्या पातळ्यांवरती पोहोचलेली आहे. आता बोलता बोलता सर तुम्ही म्हणालात की आमच्याकडे नसणारं नॉलेज, म्हणजे अगदी असं म्हटलं जातं की एखाद्या शिक्षकानं काय वाचलेलं असतं शेवटचं, तर त्याचं शेवटचं अपॉइंटमेंट लेटर त्यानं वाचलेलं असतं, परत तो काही वाचतो का नाही हा एक मुळात प्रश्न आहे. आणि मग या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचंही व्यक्तिमत्व आलं, म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाच्या बाजू आल्या की तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाला एक प्रयोगशील शिक्षक बनवण्यासाठी सातत्यानं काहीतरी अपडेट करत असताल, किंवा हे अपडेट करण्याची प्रोसेस जी आहे ही निरंतर चालणारी असणार आहे. हे कसं करता तुम्ही आणि कसं कसं हे मिळवता? पहा, काही लोक असतात की ते म्हणतात की माझ्याकडून एकही चूक झाली नाही. हो, माझं मत असं असतं की जो माणूस नाविन्यपूर्ण प्रयोग करतो, नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्याकडूनच चुका होतात. करेक्ट आहे. मग जर तुमच्याकडून एकही चूक होत नाही, याचा अर्थ तुम्ही अभिनव पद्धत, नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याच्या प्रोसेसमध्येच नाही. आणि त्याच्यामुळे खरं तर म्हणजे कसं आहे पहा की जोपर्यंत शिक्षण हा नोकरी मिळवण्याचा मार्ग आहे हे पालक आपल्या डोक्यातून काढणार नाही, तोपर्यंत शिक्षणाचा व्यापक अर्थ पालक म्हणून पण पालकांना नीटसा समजणार नाही. आणि त्यामुळे खरं तर मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या शाळांकडे जो लोक पाहतात, तर त्या पालकांचा एकच व्ह्यू आहे की शिक्षण घेऊन माझ्या मुलानं फक्त नोकरी मिळवत. बरोबर. तर त्याच्या पलीकडचा, त्याच्या बाहेरचा व्यापक विचार शिक्षक म्हणून अगोदर माझ्या डोक्यात आला पाहिजे, आणि तो माझ्यासारख्या प्रयोगशील शिक्षकाच्या डोक्यात आला. आणि म्हणून त्या खेड्यातील ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळेत सुद्धा आम्ही असे अभिनव प्रयोग केले की ज्याच्या माध्यमातून मुलांचं आजचं शिकणं आणि उद्याचं जगणं या दोन्ही गोष्टी आम्ही परिपूर्ण करत आहोत. हा मला आत्मविश्वास. बरोबर. विद्यार्थी ज्यावेळेस शाळेमध्ये येतो, ज्यावेळेस तो प्रवेश घेतो, अगदी त्या कुंभाराच्या त्या मातीच्या त्या उबडधोबड सारखा तो त्याचा आकार असतो, आणि शिक्षक त्याला त्या कुंभारासारखा एक कौशल्यपूर्ण आकार त्याला देतो, आणि त्यातून ते एक सुंदर असं कलाकृती सादर होते. तसंच काहीतरी विद्यार्थ्यांचं असतं का? अगदी डेफिनेटली सर. पण यामध्ये प्रामुख्याने मला पालकांना एक गोष्ट सांगायची आहे. म्हणजे कदाचित तुम्हाला ही गोष्ट किती आवडेल मला कल्पना नाही, परंतु ग्रामीण भागातील पालक हे पूर्णपणे शिक्षकावर विश्वास ठेवतात. जे चिखलाचा गोळा आहे आणि त्या गोळ्याला आकार तुम्ही द्या. पण शहरातल्या पालकांचं उलटच आहे की शहरातले पालक शिक्षक थोडा प्रयत्न करत नाही तोपर्यंत उलट्या 10 अपेक्षा ठेवतात. माझ्या मुलाला हेही आलं पाहिजे, तेही आलं पाहिजे, तेही आलं पाहिजे. पण कसं आहे, समजा 5व्या-6व्या वर्षात तुमचा मुलगा शाळेत आला, बरोबर, म्हणजे जसं चिखलाच्या गोळ्याला आम्ही आकार देणार, पण त्या इयत्तेत असतानाच तुम्ही 8व्या वर्गाची जर अपेक्षा ठेवताय, कारण तो शेजाऱ्याचा माझा मुलगा, त्या शाळेत जाणारा माझा मुलगा, विशेषतः माता पालक, त्यांचा इतका अट्टहास असतो की माझ्या मुलाला या वयात हे आलं पाहिजे. या आवाजावी अपेक्षा आहेत. आणि एक मानसिक वय पण असतं की 1ल्या-2ऱ्या वर्गातल्या मुलांकडून किती अपेक्षा ठेवा, काय त्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्या. आणि हे पालक म्हणून सर्वप्रथम खरं तर बरोबर पालकांनी जाणून घेणं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्या समोर येताना. आणि त्यांच्या त्या ज्या अवास्तव अपेक्षा आहेत त्याचं बर्डन त्या मुलावरती येतं. आणि मुळात जो पाया म्हणतो आपण, अगदी 4वी-5वीचा विद्यार्थी म्हणजे त्याच्या आयुष्यभराचा तो पाया आहे, आणि त्या सगळ्यांचं बर्डन घेऊन तो डळमळीत होतो असं दिसतं का सर? हे पहा, आता तुम्ही प्रत्येक व्यक्ती हा शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागाशी बऱ्यापैकी संबंधित कनेक्टेड आहे. तर तुम्ही हे ऑब्झर्व करायला पाहिजे. मोठ्या कॉन्व्हेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये 500-800 1000 विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळेत एका वर्गात 80 विद्यार्थी बसले, आणि एक 8-10 हजार पगारवाला शिक्षक तिथं शिकवतोय. तो किती वेळा त्या विद्यार्थ्यांशी मित्रासारखं वागणार आहे, त्याचा किती वेळा होमवर्क तपासणार आहे. हे जे अवास्तव अपेक्षेतून मुलावरती बर्डन येते, तर हे बर्डन खेड्यापाड्यातल्या कमी पटसंख्या असणाऱ्या मराठी माध्यमाच्या शाळेत मित्रांसारखं आम्ही विद्यार्थ्याशी वागतो, एक मुक्तपणाने वागतो. म्हणजे पालकांनी शाळा कशी निवडावी हे सुद्धा तुमच्या मुलाचं उद्याचं करिअर ठरवणार आहे, आज ठरवणार. करेक्ट आहे.
आणि हे शहरी भागात तर ह्याचं स्तोम जास्त माजलंय की आता मी अमुक शाळेचा रिव्ह्यू असा आहे, मी गुगलवरती रिव्ह्यू बघणार, अमुक शाळेचं मी तिकडून फीडबॅक घेणार, त्या पालकांची जाऊन भेटणार, अमुक शाळेची फीस जास्त आहे तर ती शाळा चांगली आहे, असं प्रवेश घेतानाचे काही क्रायटेरियाज आहेत. मुळात मुलाला शाळेत टाकताना कोणत्या शाळेत टाकायचं यासाठी काय क्रायटेरिया असले पाहिजे? कसं आहे की इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे पहा, एव्हरी जिलेटिंग थिंग इज नॉट गोल्ड. येस. प्रत्येक चकाकणारी गोष्ट ही सोनं नसते. त्यामुळे तिथे 1.5 लाख रुपये तुम्ही भरले म्हणजे तुमच्या मुलाला सगळं बेस्ट मिळते असं नाही. पालक म्हणून तुमचं हे सातत्याने लक्ष असणं अपेक्षित आहे की तुमचा पाल्य ज्या शाळेत जाणार आहे, ज्या शाळेत तुम्ही पाठवताय, त्या शाळेत त्याला पुस्तकाबाहेरचं काही शिकायला मिळते का? बरोबर. सगळ्या शाळा पुस्तक तर शिकवणार, पण जसा मी माझ्या गुरुजींना विचारलं की भूमितीमध्ये किंवा अल्जेब्रामध्ये मी साइन कॉस्ट टॅक हे शिकलो तर त्याचा पुढच्या माझ्या आयुष्यात काहीच उपयोग नाही. करेक्ट आहे. परंतु माझ्या गुरुजींनी मला हातात माईक घेऊन स्टेजवर उभारून बोलायचं कसं हे माझ्या आयुष्यात शिकलेलं एकमेव स्किल होतं. बरोबर. माझ्या माध्यमिक शाळेत गाडे सर म्हणून मला सर होते, आजही आठवतात, आणि त्यांच्यामुळे मी आज तुमच्या समोर बसलोय आणि बोलतोय. ते इन्स्पायरेशन आहे माझं. बरोबर. त्यांनी मला इन्स्पायर केले. आणि मग पालकांनी हेच ठरवणं गरजेचं आहे की तुमच्या मुलाच्या छंद ती शाळा जोपासते का, तुमच्या मुलाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भविष्यात करिअर करण्याच्या संधी देते का नुसतं इंग्रजी गणित मॅथ शिकवते आणि ती शाळा खूप सारी फीस आहे, खूप चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तुम्ही म्हटलं तसं चांगले गुगलवरचे रिव्ह्यू पाहून आम्ही ऍडमिशन घेतो. तर इथं पालक म्हणून आपण नक्की चुकतंय असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे मुलाला फक्त शालेय शिक्षणापेक्षा एक बहुआयामी किंवा डायव्हर्स पर्सनॅलिटी म्हणून घडवणं जास्त गरजेचं आहे. डेफिनेटली सर. कारण जर तसं नसतं तर 15 किलोमीटर डोंगरावरती असणाऱ्या आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शहरामधून गाड्या भरून मुलं आली नसती. बरोबर. त्याच्या मागे हेच कारण आहे की आउट ऑफ द बॉक्स म्हणजे ठेविली अनंते तैसेची राहावे हे शिक्षण क्षेत्रात उपयुक्त ठरत. बरोबर. तर सातत्याने तुम्ही नाविन्याचा ध्यास, एक वेगळ्या वाटा शोधल्या पाहिजे. म्हणजे ग्रामीण भागात असूनही आमच्या शाळेमध्ये अभिनव प्रयोग चालतात. अच्छा. आणि त्या अभिनव प्रयोगाच्या माध्यमातून आमच्याकडे असे आजूबाजूच्या गावचे आणि शहरातून सुद्धा पालक येतात आणि त्या पालकांना माहिती आहे की मी ही शाळा का निवडली. मी विचारतो त्या पालकांना, तर ते म्हटले की सर दररोज या शाळेत येणारी मुलं आनंदी असतात, त्यांना पुस्तकी शिक्षणासोबत 10-12 प्रकारचे कौशल्य शिकायला मिळतात. आणि मग आमचे नातेवाईक पुण्या मुंबई सारख्या शहरात 1.5 लाख फीस भरतात, पण तिथल्या मुलाला फॉरेन लँग्वेज नाही शिकवली जात, तिथला मुलगा गोष्टी लिहित नाही, तिथल्या मुलाला उत्तम आर्चरी चालवायला येत नाही, पियानो वादन येत नाही, तो वेगवेगळ्या देशांशी कॉन्फरन्सवर बोलत नाही, 4थ्या वर्गात असणारी मुलं कोडिंग करतायत. तर हे मग अशाही शाळेत होत नाही. तर पालकांनी गांभीर्याने याचा विचार करावा की इन्फ्रास्ट्रक्चर न बघता तुमचा पाल्य ज्या शाळेत ज्या शिक्षकाकडे शिकणार आहे तो शिक्षक किती अपग्रेडेड आहे, तो शिक्षक किती स्किलफुल आहे, याच्यावरून तुमच्या मुलाचं भविष्य बरोबर ठरणार आहे. मला थोडंसं भूतकाळात जायचंय सर. म्हणजे सर म्हणतोय मी आता, आणि जुन्या काळात आपण गुरुजी म्हणायचो, तोच भूतकाळ आहे. म्हणजे एखादा शिक्षक, आता बऱ्याच जिल्हा परिषद शाळा आपण बघतो, या एक शिक्षकी शाळा, जशी तुमची एक शिक्षकी शाळा आहे, बरोबर आहे, आणि काही शाळा 7वी पर्यंतच्या वगैरे असतात आणि त्यात वेगवेगळे वर्ग भरत असतात. मग काही म्हणजे एक साधारणतः 25-30 वर्षापूर्वीची जिल्हा परिषदेची शाळा आणि आजची जिल्हा परिषदेची शाळा, या दोन्ही शाळांचा तुम्हाला अनुभव आहे. एक तुम्ही विद्यार्थी असाल त्यावेळेची आणि आता तुम्ही शिक्षक आहात ती, या दोन्हीमध्ये शिक्षक जो आहे हा गुरुजीपासून सर झालेला आहे. या प्रवासामध्ये कसं बघता तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे? तसं तर हा एकदम माझ्या आयुष्याशी रिलेटेड प्रश्न. म्हणजे मी शाळेत होतो तेव्हाची शाळा आणि मी ज्या शाळेत शिकवतो ती शाळा, साधारण 20 वर्षाचा प्रवास आहे, मध्ये गॅप आहे. तर मी त्या काळाला नावं नाही ठेवणार, पण जी रियालिटी आहे, जी फॅक्ट आहे ती सांगतो. म्हणजे आज लोकांनी माध्यमात नुसतं ऐकलं जिल्हा परिषद शाळांचा दर्जा खालावतोय, हो बिलकुल नाही सर. तुमच्या शालेय जीवनात किंवा माझ्या शालेय जीवनात आपण जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो. गुरुजी यायचे, आपल्याला पुस्तकं वाचून दाखवायचे, काही वेगळ्या पद्धती काही शाळांनी चालायच्या. पण आज ज्या पद्धतीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रयोग होतात, शिक्षकांनी स्वतः वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्या, शिक्षकांनी वेगवेगळी कौशल्य शिकली, हा फरक खरं तर माध्यमापासून दूर राहिला. माध्यमाने एकच फरक टिपलाय सर की जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होती आणि इंग्रजी शाळांची पटसंख्या वाढत चालली.
परंतु याच्या मागे दुसरी कारण आहेत ना. हम दो हमारे दो, पॉप्युलेशनच कमी होते. दुसरा मुद्दा आहे की रोजगाराच्या निमित्ताने ग्रामीण भागातले पालक शहरामध्ये स्थलांतरित, या कारणांकडे कोणी पाहायला तयार नाही. आणि आता ह्या 2 वर्षातलं चित्र एकदम उलट आहे की त्या काळातली जिल्हा परिषद शाळा आणि आजच्या जिल्हा परिषद शाळात तर मागच्या 7-8 वर्षात जी मुलं इंग्रजी माध्यमाकडे वळली होती, तर त्या मुलांचा 7वी-8वीला गेल्यानंतर पालकांनी विकास पाहिला की ना की तो तिकडे सक्सेस झालाय ना की इकडे सक्सेस झालाय, आणि ते मुलं रिटर्न येत आहेत. अच्छा, परत जिल्हा परिषद शाळेकडे मागच्या 2 वर्षामध्ये हा आकडा खूप मोठा आहे की इंग्रजी माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमात ही वस्तुस्थिती आहे. आणि माझं तर मत हे आहे सर, इंग्रजी माध्यमाला किंवा कुठल्या बोर्डला माझा अपोज नाहीये. मी डेफिनेटली सांगेन की इंग्लिश इज अ मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट. इंग्लिश शिकलं पाहिजे आपण. ग्लोबल मार्केटचं डोअर तुमच्यासाठी इंग्रजीच ओपन करणार. पण माझं हे मत आहे की इंग्रजीतून सगळे विषय शिकायची काय आवश्यकता. मला इतिहास मराठीतून उत्तम समजतोय, तर मी मराठी भाषेतून शिकावा ना. बरोबर. आणि इंग्लिश एक भाषा म्हणून तुम्ही एक विषय म्हणून उत्तमपणाने शिकावा. बरोबर. त्यामुळे माध्यम, बोर्ड याच्यानुसार तुमची प्रगती ठरते किंवा यानुसार तुमच्या पाल्याचं करिअर घडतं, या मताशी मी शिक्षण क्षेत्रात काम करणारा शिक्षक म्हणून कधी सहमत असणार नाही. मग तुम्ही सहमत कोणत्या गोष्टींसाठी आहात, काय केलं पाहिजे? तर सहमत या गोष्टींशी आहे मी की ज्या शाळेमध्ये प्रयोगशीलता आहे, ज्या शाळेमध्ये अभिनव प्रयोग राबवले जातात, जसं की आता तुम्ही काय जसं की इनिशिएटिव्ह अभिनव प्रयोगाच्या माध्यमातून अशी कुठली शाळा आहे पहा की दर आठवड्याला जगभरातल्या वेगळ्या देशांसोबत कॉन्फरन्स करते, जगाशी कनेक्ट करते, आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे, जगात काय चाललेलं आहे. म्हणजे नुसता वर्गात येणारे एका शिक्षकाकडून नॉलेज घेत नाहीत ते लोक, तर दुसऱ्या जिल्ह्यातल्या, दुसऱ्या राज्यातल्या, दुसऱ्या देशातल्या या शिक्षकाकडून सुद्धा नॉलेज घेतलं जातं. इंटरनेटच्या माध्यमामुळे ते शक्य आहे. जग हे आता एक गाव झालेलं आहे असं आपण म्हणतो. मग हे इम्पॅक्टफुल आहे. माध्यम किंवा बोर्ड हे इम्पॅक्टफुल नाही. बरोबर. तुमच्या जसं आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही आमच्या मुलांना स्टोरी टेलिंगच्या माध्यमाने टीचिंग करतोय, आणि त्याच्यासोबत मुलं नुसत्या गोष्टी ऐकायला नाही तर आता स्वतःच्या गोष्टी लिहायला लागले. म्हणजे 9व्या-10व्या वर्षी आम्ही त्यांना लेखक व्हायची संधी देतोय. मग पालक तुम्ही हे प्रयोगशीलता का नाही पाहत, किंवा माध्यमांनी सुद्धा ही प्रयोगशीलता का नाही पाहिली की या वर्षी आम्ही शाळेमध्ये मातीचा किल्ला दरवर्षी बनवतो. या वर्षी जो किल्ला बनवला तो जगातल्या 18 देशांना शिकवला. मग हे मराठी शाळेचं, आमच्या जिल्हा परिषद शाळेचं यश नाही? नक्कीच आहे. हे इम्पॅक्टफुल नाही. मुलगा आर्किटेक्चर शिकतोय, त्याच वेळेत ते भिंत कुठं बांधायची, दरवाजा कसा असला पाहिजे, गड किल्ल्याची रचना कशी असली पाहिजे, त्यातून तो इतिहासही जाणून घेतोय. आमचा मुलगा 0 रुपयाच्या फीस मध्ये आज शाळेमध्ये जपानी भाषा शिकतोय आमच्या शाळेत येणार. आणि हे कसं साध्य होतंय आणि काय प्रोसेस? आता हे साध्य व्हायचं खरं तर प्रमुख सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शिक्षकाने स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे. तुम्ही स्वतः जपानी भाषा शिकला? येस. आणि कशी शिकला? इंटरनेटच्या माध्यमाने आज पुणे मुंबई सारख्या शहरात 50,000पेक्षा जास्त फीस आहे जपानीज भाषा शिकायला. पण हे सगळं शक्य झालं इंटरनेटमुळे. इंटरनेटवरून मी स्वतः जपानी भाषा शिकलो. आणि जो व्यक्ती, जसं म्हटलं जातं पहा की ज्ञानापेक्षा कल्पकता खूप महत्वाची असते. ज्ञानापेक्षा कल्पकता. म्हणजे माझ्याकडे जपानी भाषेचं नॉलेज असून फायदा नाही. मी ऍज अ टीचर म्हणून विद्यार्थ्यांपर्यंत किती चांगल्या प्रकारे ते ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे मी इंटरनेटच्या माध्यमाने जपानी भाषा शिकलो आणि आज आमच्या मुलांना मी जपानी भाषा त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि ते आता ते बोलतायत. आता चांगल्या प्रकारे बोलतायत, चांगल्या प्रकारे लेखन करत आहेत. पालकांनी अशी प्रयोगशीलता बघून शाळा निवडा. बरोबर आहे. आणि त्यातून तुमचे विद्यार्थी खरे इन्स्पायर व्हायला लागतील. आतापासून त्यांना कळायला लागेल की मला फ्युचरमध्ये जपानमध्ये जाऊन करिअर करायचं. बरोबर. त्याला ते ज्ञान मिळणार आहे त्या माध्यमातून. डेफिनेटली त्याला ते नॉलेज, हे नवीन द्वार त्याच्यासाठी खुली होतील आणि त्यातून एक काही वेगळं करिअर जे आपल्याकडे पारंपरिक आहे की म्हणजे शाळा शिकायची, परत 11वी-12वी कॉमर्स करायचं, एक ते MBBS करायचं, इंजिनिअरिंग करायचं किंवा स्पर्धा परीक्षा करून कुठेतरी सरकारी नोकरीला लागायचं, इथपर्यंतच मर्यादित राहिलेला हा पालक आहे. याला तुम्ही बाहेर काढण्याचं एक मोठं काम सर करताय. हे फार कौतुकास्पद आहे आणि अभिनंदनीय सुद्धा आहे की एक असं काम ग्रामीण भागामध्ये होतंय, ग्रामीण भागामध्ये कोणतरी करतंय, हे खूप मोठं आहे. आता मला सर म्हणायचं आहे, ग्रामीण भाग म्हटलं की ग्रामीण भागांचे पालक आणि विद्यार्थी या दोघांच्या मनामध्ये न्यूनगंड असतात की आपण ग्रामीण भागातले आहोत किंवा आपली परिस्थिती नाही आहे, आपल्याकडे आर्थिक पाठबळ नाही आहे, तर या मोठ्या गोष्टी करणं आपल्याला शक्य होईल का, अशा प्रकारे काही न्यूनगंड असतात. मग याला कसं दूर करता येईल? आता तिथं सगळ्यात महत्वाचा रोल असतो तो शिक्षक म्हणून आमचा. कारण त्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची मनस्थिती
म्हणजे हे पहा की बरेच जण म्हणतात की जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती खूप वाईट आहे. तर आम्ही परिस्थितीचा विचार करत नाही सर, आम्ही परिस्थितीपेक्षा मनस्थिती आमची बदलण्याचा प्रयत्न करतो आणि तीच मनस्थिती आम्ही पालकांची बदलतोय, ती आमच्या कामामध्ये. आता तुमचा जो प्रश्न आहे की न्यूनगंड असतो, ग्रामीण भागात आहे, आपल्याला मोठ्या शहराची माहिती नाहीये, त्या स्पर्धेत आपण टिकू का? तर त्याच्यासाठी शिक्षक म्हणून जे शहरातल्याही शाळेत घडत नाही त्या गोष्टी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना देतो. आज IITच्या डायरेक्टरना आम्ही इन्व्हाइट करतो, मोठ्या मोठ्या रायटरली आम्ही स्कूलमध्ये इन्व्हाइट करतो, मोठे मोठे तुमच्यासारखे माध्यमात काम करणारा उदाहरणं सांगता येतील का? डेफिनेटली आम्ही आमच्याकडे ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर सरांना बोलवलंय, आम्ही प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे सरांना बोलवलंय, आमच्याकडे व्हर्च्युअली IITचे डायरेक्टर आमच्या मुलांना 2-3 महिन्याला व्हर्च्युअली स्वरूपाने विद्यार्थ्यांना गायडन्स करतात. इंद्रजित देशमुख साहेबांसारखी माणसं आहेत, दाभोळकर कुटुंबियासारखे व्यक्ती आहेत, नवनीत फाउंडेशन सारखी माणसं आहेत, आपल्या शिक्षण मंत्री राज्यपाल यांनी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना इन्व्हाइट केले. मग या मुलांना या वयात जर आम्ही इतका कॉन्फिडन्स देतोय की मुंबईच्या राजभवनमध्ये जाऊन आमची मुलं स्किल डेव्हलपमेंटचं प्रेझेंटेशन देतात, क्या बात आहे, राज्यपालांच्या समोर, तर त्या मग पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड कसा राहील. हे एक्सपोजर आलं एकदा की हे एक्सपोजर आलं की न्यूनगंड हळू गळून पडणार. डेफिनेटली तो न्यूनगंड गळून पडतो आणि शहरातल्या पालक जे बावचळवणी करतात म्हणेन मी थोडक्यात, ज्या वास्तव अपेक्षा आहेत, तर तुम्ही हा विचार करा की तुमच्या मुलांना जर या वयात अशा प्रकारच्या संधी मिळत असतील तर का तुमचा आणि तुमच्या मुलांचा न्यूनगंड कमी होणार. तीच खरी पायाभरणी, तीच खरी पायाभरणी आहे आणि ते होणं गरजेचं आहे. त्याच्यावरती त्याच्या करिअरची इमारत उभी राहणार आहे आणि खूप खूप मोठं काम आहे सर हे. आता तुम्ही मला सांगितलं की टेक्नॉलॉजिकली सुद्धा तुम्ही खूप अपग्रेड झालेला आहात. तुम्ही स्वतःचे काही टेक्नॉलॉजिकल जे इनिशिएटिव्ह घेतले होते ते कशा स्वरूपाचे होते. खरं तर कसं आहे, नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन म्हटलं जातं. ज्या ग्रामीण भागात आम्ही काम करतो तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी नाही, कम्प्युटर नाही, कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर नाही, आणि मग जर तुम्हाला या गोष्टी करायच्या तर त्या तुम्ही कशा करू शकता. एक 2च पर्याय, एक तर स्वतः करू शकता किंवा मग ते करू शकत नाही. आणि जर स्वतः करायचं तर मग तन मन धनाने तुम्हाला तेवढी गोष्ट द्यावी लागेल. म्हणजे एक सिंपलचं उदाहरण सांगेन पहा, जोराचा पाऊस सुरू झाला, सगळे पक्षी घरट्याकडे जातात, पण गरुड असतो सर, तो एकटाच ढगाच्या वर जाऊन सुरक्षित राहतो आणि तो गरुड होण्याचा आम्ही प्रयत्न करतोय सर. क्या बात आहे, क्या बात. आणि त्या गरुडाच्या गोष्टीपासून आम्ही इन्स्पायर झालो आणि मग आमच्या त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शिकणं सोपं व्हावं, आनंददायी व्हावं आणि माझं शिकवणंही सुलभ व्हावं, दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. याच्यासाठी मग आम्ही वर्कशीट्स बनवल्या, स्वतःचे व्हिडिओ कंटेंट बनवले, छोट्या छोट्या ऑनलाईन टेस्ट क्रिएट केल्या. एक टीचर म्हणून मी स्वतः अपग्रेड झालो, HTML सारखी लँग्वेज शिकलो, प्रोग्रामिंग लँग्वेज. तुम्ही स्वतः शिकलाय? स्वतः शिकलो, कारण जर नाही शिकत तर ते करता येत नाही. आणि सातत्याने मी असं म्हणत असतो की वापरकर्ते होण्यापेक्षा निर्माते व्हा. क्या बात. कुठल्याही क्षेत्रात असो तुम्ही, फक्त शिक्षण क्षेत्रात नाही. म्हणजे ती उर्मीच असणं गरजेचं आहे आणि ती क्युरिओसिटी तुम्हाला घेऊन गेली तिथपर्यंत, बरोबर का. आणि हे करत असताना म्हणजे ही टेक्नॉलॉजीचं सगळं जमवत असताना तुम्हाला अडचणी पण फार आली असतील, बरोबर. डेफिनेटली सर, ज्याच्याकडे प्रोफेशनल नॉलेज असतो तो व्यक्ती या गोष्टी उत्तमपणाने करतो. पण जर आम्हाला ऍप बनवायचे तर आम्ही 50 वेळा त्यात फेल होतो. जसं की स्किल डेव्हलपमेंट मध्ये साबण बनवायचं होतं आम्हाला, अतिशय गरीब ऊसतोड कामगाराची मेंढपाळाची मुलं आहेत, साबण बाईंग अफोर्ड करू शकत नाही. मी कला शाखेत शिक्षण झालेला विद्यार्थी, माझं सायन्स पण नाही झालेलं. आणि मग आता हा साबण बनवायचा कसा, तर आम्ही साधारण 22 ते 23 वेळा फेल झालो सर. म्हणजे फेल्युअर तुम्हाला शिकण्याची संधी देतो. आणि मग त्याच्यामुळं आम्ही खरं तर या तंत्रज्ञानाचे प्रयोग केले, त्याच्यानंतर अग्युमेंटेड रियालिटीचे प्रयोग केले, वेगवेगळे छोटे छोटे टूल्स बनवले आणि याचा शोध घेतला की जर्मनीच्या शाळेमध्ये कुठले टूल्स वापरतात, रशियाच्या शाळेत कुठले वापरतात, अमेरिकेच्या शाळेत कुठले यूज करतात, आणि त्याच्यातले जे बेस्ट वाटतात ते घेऊन जर माझं काम सुलभ होणार असेल तर मी ते का करू नये. या सगळ्यांपर्यंत कशी पोहोचता तुम्ही. ऍक्च्युली जसा आपला व्हॉट्सअपचा एक समूह असतो, ग्रुप असतो, तशी गुगल फॉर एज्युकेशन, मायक्रोसॉफ्ट फॉर एज्युकेशन यांची एक कम्युनिटी असते सर. त्या कम्युनिटीमध्ये तुम्ही जस्ट एंटर करू शकता लॉग इन करून, आणि त्यांचे काही सर्टिफिकेशन कोर्सेस असतात. तर ते कोर्सेस प्रत्येक शिक्षकाने करावेत आणि त्या ग्लोबल कम्युनिटीचा पार्ट व्हावं, आणि त्याच्यामधून मग तुम्हाला जगभरामध्ये तुमच्या विषयात, तुमच्या ज्या वर्गाला शिकवतायत त्या वर्गात
जगभरात बेस्ट कुठे काय चाललंय आणि मग ते बेस्ट आपल्याला करता येईल का, बरोबर, हे आपल्याला खरं तर त्या माध्यमातून शिकता येतं. आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जर मराठी माध्यमात शिकलेला एक सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा हे सगळं तंत्रज्ञान अवगत करून नुसतं अवगतच करत नाही, तर तो त्या खेड्यापाड्यातल्या मुलांना उत्तम त्याचं ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा करतोय आणि जगभरातल्या 40 देशातील शिक्षकांना ट्रेनिंग देतोय. तर हे साध्य फक्त तंत्रज्ञानामुळे होऊ शकतं. बरोबर. खऱ्या अर्थाने तुम्ही ग्लोबल टीचर आहात आणि ग्लोबली जे सगळं ज्ञान आहे ते सगळं एका ठिकाणी आणून त्यातलं चांगलं वाईट बाजूला करून ते मुलांपर्यंत पोहोचवण्याचं एक मोठं कार्य आहे. आता सर, मला पुढचा मुद्दा असा होता की शासनाची भूमिका या तुमच्या कार्यामध्ये कशी राहिलेली आहे? खरं तर शासनाची धोरणं ही अतिशय उत्तम असतात, पण काही धोरणं कधी कधी ग्राउंड लेवलवर इम्प्लिमेंट करताना अडचणी येतात. आणि मग सध्या महाराष्ट्राचं शासन शिक्षणात अशा होणाऱ्या प्रयोगाला इतका चांगला सपोर्ट करते की आमच्यासारखे शिक्षक ग्रामीण भागात असे उत्तम प्रयोग करतात, तर त्याला आम्हाला अपलिफ्ट करण्याचं काम शासन करते. आणि तशा प्रकारचे प्रयोग राज्यावरती त्यामध्ये जर काही आणखीन कमी असतील तर त्यामध्ये भर टाकून राज्यभरामध्ये ते प्रयोग तुमच्या मार्फत आमच्या मार्फत असेल किंवा शासनाच्या माध्यमातूनच असेल, शासनाचा उपक्रम म्हणून सुद्धा ते पुढे चालवतात. म्हणजे चांगलं काम करणाऱ्याला खरोखरच मोटिवेशन आहे, कोणी अडथळा आणू शकत नाही, उत्तम सपोर्ट करू शकतात. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने स्वतःला चांगलं अपग्रेड करणं आवश्यक आहे आणि स्वतःच्या अशा काही कन्सेप्ट तयार करा, अशा काही कन्सेप्ट उभ्या करा की ज्याचा स्वीकार शासनाकडून होईल आणि राज्यभरातल्या इतर शाळांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. तुमच्या व्यक्तिगत काय अचिव्हमेंट्स अशा काय होत्या का की ज्या तुम्हाला शासनाकडून पाठवण्यात आलं ट्रेनिंगसाठी वगैरे, किंवा ग्लोबली काय अशा अचिव्हमेंट्स आहेत? आता तशा वैयक्तिक शासनाकडून म्हटलं तर साधारण 2016-17 साली राज्यातील सगळ्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी शासनाने मला राज्यभरात पाठवलं होतं. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तिथल्या केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी यांना कार्यप्रेरणा प्रशिक्षण असं त्याचं नाव होतं, कार्यप्रेरणा प्रशिक्षण नाव पण. आणि त्याच्यामध्ये सगळे अधिकारी वर्ग, ट्रेनिंग देणारे पण अधिकारी वर्ग, माझ्यासारखा एखादा शिक्षक होता की जो प्रशासनात तंत्रज्ञानाचा उत्तम वापर कसा करता येईल. आणि त्याच्यासोबतच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या माध्यमातून आम्ही खूप सारे ट्रेनिंग राज्यभरातील शिक्षकांना दिलेले प्रोग्राम्स तसे घेतलेले. आणि आता वैयक्तिक लेवलवरची अचिव्हमेंट म्हणाल तर मग वेगवेगळे गुगलचे सर्टिफिकेशन कोर्स केले, मायक्रोसॉफ्टचे सर्टिफाईड इनोव्हेटर म्हणून मी काम करतोय. त्याच्यानंतर वर्ल्ड इंग्लिश ऑर्गनायझेशनची मला फेलोशिप भेटलेली आहे, त्या माध्यमातून मी लंडनला जाऊन 3 महिने तिथल्या ऍडव्हान्स गोष्टी शिकून आलेलो आहे. गुगलचे मला इंटरनॅशनल अवॉर्ड भेटले. कोविड-19 मध्ये माझा एक बेस्ट प्रोजेक्ट होता, टीचिंग थ्रू कॉन्फरन्स कॉल. म्हणजे आमचा हा सगळा सेटअप स्कूलमध्ये होता. सडनली कोविड-19 लागला. माझ्याकडे 90% पॅरेंट्स असे होते की ज्यांच्याकडे स्मार्टफोन नव्हता. आणि मग मी जसं म्हटलं की ज्ञानापेक्षा कल्पकतेला महत्व आहे. मग त्या कालावधीमध्ये मी माझ्या मुलांना कसं शिकवायचं हा माझ्या पुढे एक गंभीर प्रश्न होता. आणि मग आम्ही असं ठरवलं की माझ्याकडे नॉलेज कमी आहे पण माझ्याकडे कल्पकता खूप चांगली आहे. आणि पालकांकडे साधा फोन होता, त्या साध्या फोनवर आम्ही कॉन्फरन्स कॉल करायचो आणि ऍट अ टाइम 15 विद्यार्थ्यांना कॉन्फरन्स कॉलवर मी सकाळी गोष्ट सांगायचो पाठाची, संध्याकाळी मुलं मला गोष्ट सांगायची माघारी. आमचं शिकवणं स्टोरी टेलिंगने कॉन्फरन्स कॉलवर सुरू झालं. आणि 2 आठवड्यानंतर मुलं ती गोष्ट घरच्यांना सांगायला आणि वहीत लिहायला लागले. त्यांचं लिसनिंग डेव्हलप झालं, स्पीकिंग डेव्हलप झालं, रायटिंग पण डेव्हलप होती. त्याला टीचिंग थ्रू कॉन्फरन्स कॉल असं म्हणतात. आणि हनीबी नेटवर्क नावाची गुजरातची NGO आहे, त्यांच्या मार्फत एक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होतं. तर त्याच्यामध्ये 87 देशाचे 2500 प्रोजेक्ट होते. तर त्यामध्ये टॉप 5 मध्ये माझा प्रोजेक्ट निवडला गेला आणि तो माझा 7वा इंटरनॅशनल अवॉर्ड होता. म्हणजे अशा वैयक्तिक लेवलवर पण खूप साऱ्या महाराष्ट्र शासनाने मला राज्यादर शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले, खूप साऱ्या इंटरनॅशनल नॅशनल लेवलच्या पुरस्काराने पण सन्मानित केले. पण या सगळ्यापेक्षा एक मेमोरेबल इन्सिडेंट जर म्हणाल तर स्किल डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आम्ही स्कूलमध्ये इम्प्लिमेंट केला. त्याच्यामध्ये मुलं नॅचरल सोप बनवायला लागली, उत्तम पियानो वाजवायला लागले, धनुर्विद्या शिकायला लागले, घड्याळी बनवायला लागले, कोडिंग करायला लागले, स्टोरी रायटिंग करायला लागले. ही अशी विविध कौशल्य आम्ही राबवली. आणि माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांनी 2022 मध्ये आम्हाला राजभवन मुंबई इथे इन्व्हाइट केलं. त्यांच्याकडून इन्व्हिटेशन आलं की हे प्रयोग आम्हाला सगळे पाहिजेत.
आणि काही कारणास्तव तिकडे आम्हाला येणं पॉसिबल नाही, तर तुम्ही तुमचे एक 10 विद्यार्थी घेऊन येऊ शकता. मग सर जिथे आमदार सुद्धा अपॉइंटमेंट घेऊन जातात राजभवन राज्यपालांना भेटायला, तर त्या गोरगरिबाच्या मेंढपाळाच्या विटभट्टी कामगार रंगकाम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मी राजभवन मध्ये घेऊन गेलो, संपूर्ण राजभवन दाखवलं आणि राज्यपालापुढे त्या मुलांनी जे प्रेझेंटेशन दिलं होतं सर, ती माझ्या कितीतरी मोठ्या अवॉर्डपेक्षा माझ्यासाठी ती मोस्ट अचिव्हमेंट होती की गोरगरिबांच्या मुलांना पण संधी. बरोबर आहे की म्हणजे त्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना ते एक्सपोजर मिळालं, त्यांना ते बघायला मिळालं आणि त्यातून पुढे जाऊन भविष्यामध्ये ते व्यक्ती म्हणून पुढे येतील आणि या राष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये ते मोठं योगदान देतील, हे तर खचितच होणारच आहे, ते काही दुमत नाहीये. मग हे मुलांची आता मुलं तुमच्याकडे येत आहेत कोणत्या म्हणजे पहिलीपासून तुमच्याकडे असतात आणि कितवीपर्यंत असतात? चौथीपर्यंत असतात. आणि पुढं ती मुले तुमच्याशी कशी कनेक्ट राहतात की तुम्ही कशी कनेक्ट राहता त्यांच्याशी? आता प्राथमिक शाळेचा प्राथमिक शिक्षक आहे मी, त्याच्यामुळे 1ली ते 4थीच ते विद्यार्थी माझ्याकडे असतात आणि त्या 4च वर्षात सर ते इतक्या प्रकारे समृद्ध झालेले असतात की जर 4थ्या वर्गात असणारा विद्यार्थी एका वर्षात 20 स्वतःच्या गोष्टी लिहू शकते, 2-3 फॉरेन लँग्वेज शिकू शकते, सिंपल कोडिंग करू शकते, तर ही मुलं 5व्या वर्गानंतर जवळच्या हायस्कूलला जातात. आणि आता जे शहरातून मुलं येतात ते वेगवेगळ्या स्कूलला जातात आणि त्या वेगवेगळ्या शाळांमध्ये गेल्यानंतर मग ते त्या शाळेचे टॉपर असतात आणि ते वेगवेगळ्या नवोदयला, सैनिक स्कूलला, पुढल्या ज्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्याच्यामध्ये ते उत्तम प्रिपरेशन करायलेले असतात. आणि ती सगळी मुलं मग सातत्याने आमच्या संपर्कात असतात. बरोबर. आणि ते भेटल्यानंतर सांगतात की सर आता पुस्तक उत्तम शिकायलोय, वेगळं काही शिकण्याची उर्मी आहे, परंतु इकडे वेगळं काही आम्हाला शिकण्याची संधी मिळत नाही, कारण आमच्याकडे मार्क्स वरती मोठा फोकस आहे. बरोबर. मार्क्स मिळवायचे. आणि आमचा सातत्याने हा पॅटर्न राहिलेला आहे की 10-15% मुलं नीट क्रॅक करतील, 10-15% मुलं जेई क्रॅक करतील. सो व्हॉट अबाउट रिमेनिंग 70% स्टुडंट काय? आणि त्या मुलांसाठी मग असे प्रयोग राबवतो आणि त्या पालकांनीही हा विचार करणं गरजेचं आहे की जिथं असे प्रयोग राबवत असतील, तुमची मुलं जर त्या 70% येत असतील, म्हणजे ऍक्च्युअली वरचे 30% मुलं पण हे ऍक्सेप्ट करतातच, पण राहिलेले 70% मुलं सुद्धा हे ऍक्सेप्ट करतात आणि त्यांचं भविष्य या माध्यमाने आम्ही सिक्युअर करण्याचा प्रयत्न करतोय. मला एक फार महत्वाचा आणि गंभीर प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या दृष्टिकोनातून करिअर म्हणजे काय? जे फक्त इंजिनिअरिंग आणि डॉक्टरकीमध्ये अडकलेलं आहे की करिअर म्हणजे नेमकं काय? माणसाला आवडणारी गोष्ट, आवडणाऱ्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे म्हणजे त्याचं खरे करिअर असतं. म्हणजे पहा, असं म्हटलं जातं की आवडणाऱ्या गोष्टी प्रत्येक जण करतो, आवडणाऱ्या, पण माणसाने असं काम केलं पाहिजे, तुम्ही जे काम करताय ते तुम्हाला आवडलं पाहिजे. बरोबर. आणि मग करिअर म्हणून आम्ही आमच्या स्कूल लेवलला मुलांसाठी हा विचार करतोय की तुम्ही 25 ते 30% जे टॉपर मुलं आहात, ते टॉपर तुम्ही डेफिनेटली कुठल्याही माध्यमात शिका, कुठल्याही शाळेत शिका, कुठल्याही बोर्डला शिका, तुम्ही तुमचं करिअर बेस्ट करणार आहात. पण त्या 70% मुलांमध्ये आज लाखो मुलं आमचे ग्रॅज्युएट होऊन बेरोजगार आहेत. प्रमाण वाढतंय. तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की शालेय जीवनात, माध्यमिक शिक्षणात पुस्तकाबाहेरची एखादी गोष्ट त्यांनी शिकलीच नाही. जसं आता आम्ही जापनीज लँग्वेज शिकवतो, बऱ्याच माध्यमांनी लोकांनी प्रश्न विचारले, वाय जापनीज, कशामुळे? तर जापनीज लँग्वेजच्या 5 लेवल असतात. एक सिंपल उदाहरण सांगतो, त्यातल्या 2 लेवल जरी तुम्हाला आल्या तर तुम्ही नुसते ग्रॅज्युएट झालेले असाल, नुसते बीकॉम झाला तरी तुम्हाला जपानमध्ये आज 1.5 लाख रुपयापेक्षा जास्त पगार मिळतोय. का तुम्ही IIT साठी, नीट साठी तुमच्या मुलांना इतका नाहक त्रास देताय? तर तुम्ही फॉरेन लँग्वेज शिका. आता हे मुळात आमच्या शिक्षकांनाच माहिती नाही. माहितीचा अभाव आहे की शिक्षकांनी स्वतःला समृद्ध होण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रकारच्या वेगवेगळ्या फेलोशिप असतात, हे माहित असायला हवं. 10वीच्या आधी किंवा 10वी नंतर सुद्धा विद्यार्थ्यांना जगातले 20-25 असे देश आहेत की फेलोशिप देऊन तिकडे बोलवत आहेत, सगळा खर्च ते देश करायला तयार आहेत. मग अशा संधी जर विद्यार्थ्यांना मिळत असतील तर का त्यांनी मार्क्सच्या मागे पडावं? विद्यार्थ्यांना आज अॅनिमेशन मध्ये इंटरेस्ट आहे तर त्याला जपान सारखा देश नेक्स्ट नावाची फेलोशिप देऊन 3 वर्षासाठी तिकडे बोलवतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फेलोशिप्स आहेत. त्या 70% मुलांनी लेखक व्हावं, उत्तम डान्सर व्हावं, चांगला अँकर व्हावं. लिहिलेली गोष्ट आमच्या शाळेतली मुलं स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करतात. मग अशी कुठली इंटरनॅशनल शाळा आहे, अशी कुठली लाख रुपये फीस देणारी शाळा आहे बरोबर की जिथं तुमची मुलं भविष्यात लेखक होण्यासाठी इन्स्पायर होणार? बरोबर. मग आज तुम्ही इन्स्पायर टॉक हा शो पाहताय तर यातून तुम्ही इन्स्पायर होणं हे तर गरजेचं आहे, पण तुमच्या मुलांनी अशा शाळेत जावं की जिथून त्याला इन्स्पायरेशन मिळावं. क्या बात आहे, क्या बात.
तुमच्यामध्ये जे उपजत गुणवैशिष्ट्य आहेत त्याला आकार देणं गरजेचं आहे आणि त्याला आपण खरं तर करिअर म्हटलं पाहिजे, आणि त्याला करिअर म्हटलं पाहिजे. काय बात आहे, काय बात आहे. अशी काही उदाहरणं आहेत का ज्यांनी असे वेगळ्या वाटा निवडल्या आणि आज ते चांगलं काम करतात तुमचे विद्यार्थी म्हणून? हा, आता माझे विद्यार्थी म्हणून सध्या करिअरसाठी ते प्रयत्न करतायत, अशा गोष्टीत आहेत. कला क्षेत्रात वगैरे असं? हा, कला क्षेत्रामध्ये आहे. एक आमच्याकडे पहा, सुरुवातीच्या कालावधीमध्ये बरेच शिक्षक म्हणतात की आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरची कमी आहे. तर 4 वर्ष एका लॅपटॉपवर आमची शाळा डिजिटल शाळा होती. तर त्या लॅपटॉपवरती आम्ही शिकवायचो पण, प्रॅक्टिस पण घ्यायचो आणि मुलांना बऱ्याच गोष्टी दाखवायचो. तर आम्ही त्या माध्यमातून मुलांना डान्स शिकवायचो आणि त्या डान्स शिकण्यात भरपूर मुलं डान्स शिकली. पण त्यातला एक प्रथमेश माने नावाचा एक विद्यार्थी आहे की जो इयत्ता 4थीत असताना झी टीव्हीवरच्या लिटल चॅम्प्स नावाच्या प्रोग्राम मध्ये इंडियातल्या टॉप 5 डान्सर मध्ये तो सिलेक्ट झाला होता. तुमच्या शाळेचा विद्यार्थी? माझ्या शाळेचा विद्यार्थी. येस. क्या बात. आणि हे डान्स म्हणून मला काही येत नाही, पण टीचर म्हणून माझा काय रोल आहे की हे नॉलेज मला कुठून मिळेल? तर हे नॉलेज मला टेक्नॉलॉजीकडून मिळेल. जगातले बेस्ट डान्सर मी युट्यूबच्या माध्यमाने त्याच्यासमोर ठेवतोय. अरे वा. तो त्यातून डान्स शिकतोय आणि तो बेस्ट डान्सर होतोय. गेल्या वर्षी सोनी मराठीवरचा तो महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर ठरलाय. आणि आताही मित्रांनो, प्रेक्षकांना तुम्ही पहा, स्टार प्रवाह या चॅनलवर जोडी तुझी माझी मध्ये प्रथमेश माने आणि आदिती यांची जोडी आहे. ती जरूर पहा. तो आमच्या जिल्हा परिषदेच्या खेड्यातल्या शाळेचा विद्यार्थी आहे आणि तो त्याच्यामध्ये उत्तम करिअर करतो. बरोबर आहे की म्हणजे आज एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तो आहे, मेन स्ट्रीम मीडियामध्ये तो काम करतोय आणि असे विद्यार्थी ग्रामीण भागातून तुमच्या हातून करतायत. सर, ही खरंच मोठं काम आहे. आणि इन्स्पायर टॉकच्या या प्लॅटफॉर्मवरती आता आपण या मुलाखतीच्या खरं तर शेवटाकडे आता इच्छा नसता पण वेळेअभावी आपल्याला यावं लागेल. आणि मला तुमच्याकडून एवढं जाणून घ्यायचं आहे की सर्वसाधारणपणे व्यक्ती म्हणून, एक शिक्षक असेल तो किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये तो असेल, ते व्यक्ती म्हणून त्यानं स्वतःला घडवत असताना कोणत्या गोष्टी त्यानं, त्याचे स्रोत जे आहेत हे कसे वाढवले पाहिजेत आणि त्यानं स्वतःला घडवत असताना त्याच्या आजूबाजूचा परिसर घडवण्यासाठी काय काय इनिशिएटिव्ह घेतले पाहिजे? एक पुस्तकात नसलेली म्हण सांगतो. एखाद्याचा कोडॅक होणे म्हणजे काय? कोडॅक. एखाद्याचा कोडॅक होणे. कोडॅक नावाची कंपनी ऐकली असेल. आपण लहान असताना रोल बनवायची. आज आहे का? नाही. त्याचं कारण हे आहे की बाकीच्या सगळ्या कंपन्या स्वतःला अपग्रेड केल्या, कोडॅकने स्वतःला अपग्रेड केलं नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असू द्या, जर तुम्हाला खरोखर इन्स्पायर व्हायचं, तुमचं करिअर उत्तम करायचं, तर तुमचा कोडॅक नाही झाला पाहिजे. आणि जर कोडॅक होऊ द्यायचा नसेल प्रेक्षकांनो, तर तुम्ही सातत्याने आपापल्या क्षेत्रात वेगवेगळ्या वाटा शोधल्या पाहिजे, नवीन संधी शोधल्या पाहिजे. आणि जर तुम्ही नाविन्याचा स्वीकार करणार असाल तरच तुम्ही त्या करिअरमध्ये टिकू शकता. अदरवाईज तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, ठेविले अनंते तैसेची राहावे हा जर भ्रम करून बसाल तर तुमचाही कोडॅक झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट मात्र तुम्ही सातत्याने लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. काल सुसंगत राहणं आणि त्यातून कालबाह्य न होण्यासाठी काय करायचं हे या गुरूंनी आज आपल्यासोबत खूप विस्तृतपणे मांडलेलं आहे. आजची ही मुलाखत ही इन्स्पायर टॉकवरची एक महत्त्वाची मुलाखत ठरणार आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी ही महत्त्वाची मुलाखत ठरणार आहे, कारण हे सगळं रेकॉर्ड झालेलं आहे एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची राहणार आहे, तुमची राहणार आहे, माझी राहणार आहे. आणि त्यातून महाराष्ट्रातील राष्ट्र निर्मितीचं हे कार्य करणारे एक शिक्षक आज आपल्याला घराघरात पोचवायचे आहेत आणि त्या माध्यमातून एक वेगळी मानसिकता आपल्याला डेव्हलप करायची आहे की पॉझिटिव्ह अप्रोच कसा ठेवायचा, स्वतःला अपग्रेड कसं करत ठेवायचं आहे आणि त्यातून एक सकारात्मक भावनेतून आपण आपल्या करिअरच्या वाटा निवडायच्या आहेत आणि या देशाच्या निर्मितीच्या महान कार्यामध्ये आपल्याला जोडलं जायचं आहे. आणि त्यासाठी हा जो मुलाखत तुम्ही आम्हाला दिलीत त्यासाठी मनस्वी धन्यवाद सर. इथं तुम्ही आलात आणि इतकं छान पद्धतीनं, इतकं विस्तृतपणे एक व्यापक दृष्टिकोन आज तुम्ही आमच्यासमोर मांडला. एक आम्हाला नवी दृष्टीच खऱ्या अर्थानं तुम्ही दिलेली आहे आणि त्यासाठी आम्ही शतशः तुमचे आभारी राहू. थँक्यू सो मच.